नेहमीचं स्वीटकॉर्न फक्त भाजून खाल्ल्यापेक्षा अशा पद्धतीनं जर बनवून खाल्लं तर नक्कीच बोटं चाटत राहाल. त्यासाठी इथे एक स्वीटकॉर्न, एक टोमॅटो, एक सिमला मिरची, एक कांदा, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि 10 ते 12 काजू घेतलेले आहे. सगळ्यात आधी स्वीटकॉर्न सोलून घेतलं, सिमला मिरची रफली चॉप केली, कांदा टोमॅटो पण रफली चॉप केलं. कांदा थोड्याशा तेलावर परतून त्यातच टोमॅटो, काजू, धने व्यवस्थित परतून घेतले. सगळ्यात आधी मिक्सरला लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं फिरवून घेतलं. नंतर त्यात भाजलेला मसाला व्यवस्थित बारीक वाटून घेतला. एका कढईत तेल गरम करून वाटलेला मसाला आणि आलं लसूण मिरची पेस्ट परतून घेतली. त्यातच लाल तिखट आणि हळद टाकून मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यात स्वीटकॉर्न टाकले. भाजी शिजण्याकरता गरम उकळीचं पाणी टाकलं. ती क्लिप माझ्यामुळे स्किप झालेली आहे. भाजी शिजत आली की इथे आपल्याला सगळ्यात शेवटी सिमला मिरचीचे काप घालायचे आहे, जेणेकरून त्याचा क्रंचीनेस तसाच राहिला पाहिजे आणि परत 1 ते 2 मिनिट वाफ येऊ द्यायची. तोपर्यंत इथे मी चपात्या बनवून घेतलेल्या आहे आणि भाजी व्यवस्थित पूर्णपणे शिजली की सगळ्यात शेवटी भाजीत गरम मसाला घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही गरम मसाला वापरू शकता. इथे मी 1 चमचा गरम मसाला आणि थोडी कसुरी मेथी घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती छान आलेला आहे. मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला. बघा ही रेस्टॉरंटपेक्षाही भारी आणि भन्नाट चवीची, जी याआधी तुम्ही कधीच केलेली नसेल अशी स्वीटकॉर्नची भाजी तयार आहे. ही तुम्ही पोळी, चपाती, फुलका कशाहीसोबत सर्व करू शकता. त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक करण्यात बिलकुलच कंजूशी करू नका. तुमच्या 1 सेकंदाच्या सबस्क्राईब आणि लाईकमुळे रेसिपी बनवण्यासाठी थोडासा उत्साह वाढतो. तर प्लीज. आणि ही भाजी बनवल्यानंतर रोजच्यापेक्षा कोणी चपाती जास्त खाल्ली ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.